सकाळची वेळ आहे आणि सकाळी सकाळी मी शेतात आलेली आहे. मस्त थंडी थंडीचं वातावरण आहे, दवा आहे सगळीकडे. दिसणार नाही, माझ्या फोनची कॅमेरा क्वालिटी एवढी काही चांगली नाही आहे आणि सूर्यसुद्धा आलेला आहे. आता एवढ्या सकाळी सकाळी मी शेतात का आलेले आहे? अहो, तुम्ही माझ्या शेताचं खरं सौंदर्य पाहिलंय तरी कुठे अजून? हे बघा, हे आहे खरं सौंदर्य आमच्या शेतातल्या देव्या. किती गोड दिसत आहेत ना. तुम्हाला सकाळचं शेतातला रिअल बॅकग्राऊंड म्युझिक ऐकवते. आता इंग्रजी नवीन वर्षातला पहिला मोठा सण म्हणजे मकर संक्रांती आणि प्रत्येकच सणाला आम्ही या मंदिराची साफसफाई करून पूजा करत असतो. तसं तर मम्मी रोजच इथे दिवाबत्ती पूजा करत असते, पण रोज एवढी डीप क्लिनिंग करत नाही. म्हणूनच मी आज मकर संक्रांतीच्या निमित्तानं मंदिर साफ करायला घेतलं. माझ्या आधीचे व्लॉग्स तुम्ही बघितले असेल तर तुम्हाला माझ्या घराजवळच्या शेताबद्दल माहितीच असेल. तिथेच हे छान सुंदर आसरा मातेचं मंदिर आहे. या देवींमुळे ना आम्हाला खूप अनुभव आले, म्हणून आमची त्यांच्यावर खूप श्रद्धा आहे आणि त्यांचं सर्व आम्ही पूर्ण करतो. मकर संक्रांतीच्या निमित्तानंच मला आज हे मंदिर साफ करायचंय. दिवाळीच्या आधी मी स्वतःच्या हाताने या मंदिराला रिपेअर केलं, कलर केलं आणि माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी त्याला पहिलेसारखं सुंदर बनवण्याचा प्रयत्न केला. आता त्यावेळेला या सर्व गोष्टींचे व्हिडिओज मी शूट केले नव्हते, कारण त्यावेळेला खूप ऊन होती आणि व्हिडिओ शूट करत करत काम करणं पॉसिबल नव्हतं. म्हणून पटापट काम झालं पाहिजे म्हणून मी न शूट करता सर्व काही केलं आणि रिझल्ट तुमच्यासमोर आहे. एवढंही काही सुंदर नाही, पण माझ्याकडे फक्त एकच कलर होता, त्यामध्ये स्टेनर टाकून मी कसं तरी त्याला सुंदर बनवण्याचा प्रयत्न केला. सर्वात आधी तर मी डाग पुसायला घेतले, कारण हे मंदिर अगदी आमच्या घराजवळ गावातच असल्यामुळं खूप जण या पिंडीवर पाणी घालायला येतात, म्हणून ते थोडं जास्त खराब होतं. आधी मी डाग काढायचा प्रयत्न केला, पण ते निघत नव्हते, कारण खूप दिवसाचे असले ना की ते चिकट येऊन जातात. मग मी माझ्या शिक्षणाचा उपयोग केला आणि बाजूनच असलेल्या लिंबाच्या झाडाचं लिंबू तोडून आणलं आणि मस्त दगडांनी ठेचलं, रस काढला आणि डाग काढून घेतले. देखो, चकाचक. कधी कधी ना मला स्वतःच्याच प्रेझेन्स ऑफ माइंडचं एवढं कौतुक करावं लागतं ना. काय करावं, आता आहेच मी एवढी हुशार. नंतर सगळं झाडून घेतलं, बाहेरसुद्धा पोछा लावून घेतला अँड डन. सर्व काही चकाचक करून टाकलेलं आहे आता. ये क्या था? म्हणजे मला आता कळलं की गोड संत्र्यामध्ये काय राज आहे ते. किसी को बताना मत, नाही तो हमारा नुकसान हो जाएगा भाई. ही बघा माझी आई वालाच्या शेंगा तोडायला आलेली आहे. आमच्या शेतात ना सर्वच काही आहे, म्हणजे पाहुणे आलेले आहेत तर तुम्ही 2 मिनिटात तुम्हाला सांबार, कढीपत्ता, लिंबू जे पाहिजे ना, मिरची जे काही असेल तर तुम्हाला 2 मिनिटात मिळून जाईल. म्हणूनच मला घर सोडून ना कुठे जावंच वाटत नाही. मस्त असं वाटतं की इथेच राहावं. छान मस्त लाईफ आहे खेड्यातली आणि सुकून आहे. त्याच्यापेक्षा काहीच दुसरं महत्त्वाचं वाटत नाही मला सध्या तरी. सर्व काही साफसूफ झाल्यानंतर मस्त निवांत फोन घेऊन बसले आणि केसात असं फूल घालून सेल्फ्या काढून घेतल्या. तोंड काही सुद्धा दिसत नव्हतं. आता मी याच्यानंतर काय केलं, पूजा कशी केली हे सर्व बघण्यासाठी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगची वाट बघावी लागेल. सो स्टे ट्यून. लवकरच नवीन व्लॉग येईल. तोपर्यंत बाय बाय.